सर्वांना क्रांतिकारी मानाचं जय भीम मित्रांनो. तर आमच्या काकू आहेत, आमच्या काकूने तिकीट काढलंय. काकू तिकीट काढलं? का बरं काढलं? आमच्या काकूला माहित नव्हतं की 6 डिसेंबर आहे, आज तिकीट काढायचं की नाही काढायचं. आज हे आमच्या काका आहेत, आमच्या काकाने तिकीट काढलं. आता हा दोष आम्ही जो देणार आहे आमच्या काकूला आणि काकाला देणार आहे, यातली त्यांचीच गलती आहे. बाबासाहेबांनी दिलंय आपल्याला आज तिकीट काढायचं नाही. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व भारतीय नागरिकांना आज मुंबईला जाण्यासाठी पूर्ण भारतामध्ये ट्रेन फ्री आहे. पूर्ण भारतामध्ये ट्रेन फ्री आहे काकू, पूर्ण भारतामध्ये. तुम्ही कर्नाटक हैदराबाद जरी जासान तरी तुम्हाला फ्रीमध्ये यावं लागेल साहेबांना मानवंदना देण्यासाठी. फक्त हे साहेबांचा 10 रुपयाचं तिकीट आहे, 10 रुपयाचा बिल आहे, साहेबांना आज घेऊन सोबत चालतोय. हे फक्त साहेबांना फ्रीमध्ये दिलंय आज करून आपल्याला. आज तुम्ही तिकीट काढलाय, चुकी तुमची आहे. आम्ही लहानपणापासून येतो, दादा 12 वर्षापासून 2012 पासून दादा तिकीट काढलंय का तुम्ही कधी? 4 डिसेंबरला पेपर मध्ये न्यूज येतो, टीव्ही वरती न्यूज येतो, किती गाड्या फ्री आहेत त्याची लिस्ट सुद्धा येतो, कोणत्या कोणत्या गाड्या फ्री आहेत. फक्त गड्याले थोडीशी जागा द्या. तर असं आहे मित्रांनो, बघू शकता आपण सर्वजण त्रास सहन करत आहे. त्याचं कारण फक्त एकमेव आपण कारण फक्त एकच ठरवू शकतो, ते म्हणजे मुख्यमंत्री साहेब. साहेबांना माझी अजूनही विनंती आहे की साहेब थोडीशी अगर आमच्यासाठी तुम्हाला अगर जागा उरली असेल तर साहेब तुम्हाला सांगू इच्छितो की मी बॅक कॅमेरा ऑन केला होता, पण परंतु सॉरी माझा चेहरा पूर्ण येत नाही, त्यामुळे मी बॅक कॅमेरा ऑन करतोय. आणि परत एकदा सांगतो तुम्हाला साहेब थोडंसं तुम्ही वाटू द्या. आमचे काका माय भगिनी बघू शकता आपण, बसायला जागा नाही आहे. काका बसायला जागा आहे का? सांग ना त्या मुख्यमंत्र्यांची माणसं म्हणून जायला महेश धरला मग डब्यात मला. छोटंसं बाळ आहे, हा हे बोल घ्या दाखवायचे बसायला जागा नाही आहे यांना. छोटं बाळ झोपलेलं आहे, त्याला सुद्धा जागा नाही आहे. हा बुधाई मरण्याच्या जाय मग आता हा मरतोय मी. हे बोल घ्या दाखवून द्या, दाखवून द्या.